नमस्कार मित्रांनो, मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। मित्रांनो, सरश्री यांनी लिहिलेलं विचार नियम हे पुस्तक कमी कालावधीतच बेस्ट सेलर झालं आहे। विचार नियम या पुस्तकामुळे अनेक लोकांचं आयुष्य बदललं आहे। अनेक लोकांनी या पुस्तकामुळे त्यांना जे हवं आहे ते सर्व काही मिळवलं आहे। म्हणून आज आपण विचार नियम या पुस्तकाचा सारांश बघणार आहोत। सरश्री यांनी या पुस्तकात 7 विचार नियम दिले आहेत। पहिला विचार नियम आहे, या विश्वात कोणतीही वस्तू भौतिक रूपात निर्माण होण्याआधी प्रथम त्या वस्तूची निर्मिती वैचारिक स्तरावर होते। म्हणजेच विचार नियमांनुसार प्रत्येक वस्तूची निर्मिती प्रथम विचारांमध्ये होते आणि मगच ती भौतिक रूपात तुमच्या समोर येते। विचार नियम हा निसर्गाचा नियम आहे। तुम्ही या नियमावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, परंतु विचार नियम हे आपलं काम अखंडपणे करतच राहणार। उदाहरणार्थ, तुम्ही जर आगीत हात घातला तर तो भाजणारच, मग तुम्हाला माहिती असो वा नसो त्याने काहीही फरक पडत नाही। दोन्ही परिस्थितीत हात भाजणारच हे निर्विवाद सत्य आहे। अगदी तसेच हे नियम तुमच्या विश्वासावर चालत नाहीत तर ते स्वयंपूर्ण आहेत। जर तुम्ही या नियमाचा उपयोग केला व त्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला हवं ते सर्व काही मिळेल। अर्थातच तुम्ही सुखी व आनंदी जीवन जगाल। विचार नियमांचा संबंध आपल्या मनाशी असतो। आपल्या मनाचे मुख्य 2 प्रकार आहेत, बाह्य मन आणि अंतर्मन। बाह्य मन आणि अंतर्मनात एवढाच फरक आहे जो हवा आणि वादळामध्ये आहे। म्हणजे बाह्य मनाचं कार्य दिसून येतं तर अंतर्मनाचं कार्य दिसून येत नाही। म्हणून माणसाच्या मनात येणाऱ्या प्रत्येक सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या विचारांचा प्रभाव त्याच्या जीवनावर होत असतो। विचारांमध्ये प्रचंड शक्ती असते। जर एखाद्या माणसाने एक विचार 1 मिनिटपर्यंत पकडून ठेवण्याचा अभ्यास केला तर त्याच्या जीवनात चमत्कार व्हायला सुरुवात होईल। साधं लोणचं किंवा चिंच याबद्दल विचार केला तर लगेचच तोंडाला पाणी सुटतं। यावरूनच कळतं विचार खूप शक्तिशाली आणि अंतर्मनात खोलवर रुजलेले असतात। दुसरे विचार नियम आहे, जे विचार होश आणि जोशमध्ये केले जातात तेच वास्तवात बदलतात। कारण दिवसभरात कितीतरी निरर्थक विचार माणसाच्या मनात येतात, त्यामुळे सगळेच वास्तवात येत नाहीत। उदाहरणार्थ, एखादा माणूस विचार करतो, माझ्या घरात जर शांतता नांदली तर किती चांगलं होईल। आता त्याचा हा विचार कार्यरत होऊन या विचाराची फळ देण्याची प्रक्रिया सुरू होते। पण दुसऱ्याच दिवशी तो माणूस विचार करतो, या घरात कधीही शांतता नांदू शकणार नाही, माझी बायको कधीही सुधारणार नाही। त्याचे हे नकारात्मक विचार पहिल्या सकारात्मक विचारांना छेद देतात व त्याची इच्छित फळ मिळण्याची प्रक्रिया तिथेच थांबते। एकीकडे आपण म्हणतो शांतता पाहिजे, मग शांतता मिळण्याची प्रक्रिया सुरू होताच दुसरीकडे आपण म्हणतो या घरात शांतता नांदू शकत नाही। म्हणजेच एका वेळी आपण 2 विरुद्ध विचार करतो। अशा वेळी दोन्ही विचारांची प्रक्रिया सुरू होते आणि यामुळे आपल्याला दोन्हींचे मिश्रित फळ मिळते। म्हणून जर तुम्ही चांगले विचार करत असाल आणि तरीही तुम्हाला इच्छित फळ मिळत नसेल तर स्वतःला विचारून बघा, मी माझ्या विचारांना छेदत तर नाही ना? मग त्वरित तुमचे विचार बदला आणि यापुढे नेहमीच जागरूक राहून होशमध्ये विचार करा। यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतात। या सकारात्मक भावनांमुळे आपले विचार जोशपूर्ण होतात आणि आपल्याला हवं ते सर्व काही मिळायला मदत मिळते। तिसरा विचार नियम आहे, आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करा। तुमच्या मनात प्रकट होणारे विचार दुसरे तिसरे काही नसून तुमचेच आदेश आहेत। या आदेशानुसारच तुमच्या आयुष्यात घटना घडत असतात। म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनात जे पाहायचं आहे किंवा जे आणायचं आहे त्यावरच नेहमी लक्ष केंद्रित करा। उदाहरणार्थ, माझ्या जीवनात नेहमी चांगले आणि प्रसन्न लोक येतात, मी श्रीमंत आहे, मी स्वस्थ आणि निरोगी आहे, मी यशस्वी आहे, मी आनंदी आहे। या प्रकारे तुम्हाला तुमच्या जीवनात जे हवं आहे त्यावरच लक्ष केंद्रित करा। शिवाय असं कधीही म्हणू नका, कधी एकदाचा हा माणूस माझ्या आयुष्यातून निघून जाईल, मला त्याचं तोंडही बघायचं नाही। अशा प्रकारच्या वाक्यांमुळे नकारात्मक विचारांना शक्ती मिळते, मग तेच आपल्या जीवनात घडायला लागतं। म्हणून नेहमीच सकारात्मक विचारांना बळ आणि शक्ती द्या। लहान मुलांनाही काय करू नको म्हणण्यापेक्षा काय करा हे सांगितलं तर त्याचेही सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील। उदाहरणार्थ, दार आपटू नको म्हणण्यापेक्षा दार हळू लाव म्हटलं तर थोड्याच दिवसात याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येईल। तुमच्या जीवनात तुम्हाला जे हवं आहे ते आत्तापासून बोलायला सुरुवात करा। यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या आपोआपच तुमच्या आयुष्यातून नाहीशा होतील आणि तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील। चौथा विचार नियम आहे, हे जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं, तथापि असं आहे जसे आपण आहोत। सरश्री सांगतात की
जसा आपण विचार करतो किंवा जसे आपण आहोत त्याचेच प्रतिबिंब आपल्याला या जगात दिसते. जशी दृष्टी तशी सृष्टी ही म्हण तुम्हाला माहितीच असेल. आपण नेहमीच अशा घटना आकर्षित करतो ज्या स्वतःचं दर्शन घडवतात, आपल्यातील उणिवा दाखवतात. दररोज आपल्या मनात येणारे विचारच आपल्या विश्वाला आकार देतात. उदाहरणार्थ, काही लोकांची अशी तक्रार असते, लोक मला मदत करत नाहीत, माझ्यावर प्रेम करत नाहीत, हे जग चांगलं नाही. परंतु याचा अर्थ असा होतो, या प्रकारे तक्रार करणारी लोक नक्कीच स्वतःला मदत करत नाहीत, स्वतःवर प्रेम करत नाहीत. म्हणजे तुम्ही इतरांशी वाईट वागता असे नव्हे, तर स्वतःशीच योग्य व्यवहार करत नाहीत. अशा प्रकारे चौथे विचार नियम आपल्याला इतरांवर आणि स्वतःवर दोषारोप करायचे नाहीत हेच शिकवते. कारण ज्या गोष्टीवर आपण लक्ष देतो तीच गोष्ट आपल्या जीवनात वाढते किंवा वृद्धिंगत होते. म्हणूनच आपल्या बॉसला, कर्मचाऱ्यांना किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना दोषी न ठरवता मी प्रेम, आनंद आणि सत्याने भरलेलो आहे असा विचार केला तर तुमचे जग प्रेमाने आणि आनंदाने भरून जाईल. पाचवा विचार नियम आहे, विश्वात सर्व काही भरपूर आहे. या विश्वात सर्व काही भरपूर आहे हा निसर्गाचा अलिखित महत्त्वपूर्ण नियम समजून घेणे आवश्यक आहे. ईश्वराने सर्वांसाठीच प्रेम, शांती, आनंद आणि समृद्धी भरपूर प्रमाणात बनवले आहे. प्रत्येकाच्या जीवनात वेळ, आनंद, पैसे, नातेसंबंध यांचा परिपूर्ण प्रवाह आहे. यालाच दिव्य योजना म्हणतात. खरं तर ही ब्रह्मांडाची दिव्य रचना आहे. जोपर्यंत आपण आपल्या विचारांमध्ये अडथळा आणत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनातील सर्व काही सहजतेने मिळतं. समजा विश्वातील प्रत्येक माणूस ब्रह्मांडाबरोबर एका पाईपद्वारे जोडला गेला आहे. त्याला हवे असलेल्या सर्व गोष्टी या पाईपने प्राप्त होतात, जसे की स्वास्थ्य, पैसा, आनंद, नातेसंबंध, प्रेम, सुख, शांती इत्यादी. परंतु माणसाच्या मनात नकारात्मक विचार येताच त्या पाईपलाईनमध्ये दगडाचा एक कण अडकतो. मग पुढे जाऊन तो दगडाचा छोटा कण माणसाच्या जीवनात येणाऱ्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतो. तसेच नकारात्मक विचार जर जास्त असतील तर तो छोटा कण मोठा तुकडा होतो आणि येणारा प्रवाह पूर्णपणे बंद करून टाकतो. आता तुम्हाला वाटत असेल, जर या विश्वात सर्व काही आहे तर मग पृथ्वीवर इतकी गरिबी का? प्रत्येकाजवळ सर्व का नाही आहे? यामागचं कारण म्हणजे आपले विचार. तुम्ही बघितलं असेल, अनेक गरीब लोकांचे लक्ष त्यांच्या गरिबीवरच असतं. ते नेहमी म्हणतात, मी गरीबच राहणार, माझ्याबरोबरच असं होतं. अशा प्रकारच्या नकारात्मक वाक्यांमुळे ते विश्वातील पाईपलाईनमध्ये अडथळा निर्माण करतात. परिणामी त्यांच्याकडे येणाऱ्या समृद्धीचा प्रवाह पूर्णपणे ते स्वतःच नकळतपणे थांबवतात. म्हणूनच गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतात. विश्वातील सर्व काही प्रचूर मात्रेत मिळवण्यासाठी नेहमी जागरूक राहून सकारात्मक विचार करायला हवेत. प्रत्येकाच्या मनात नकारात्मक विचार येतच असतात, पण अशा वेळी सावध राहून किंवा आपल्या विचारांवर लक्ष ठेवून लगेच सकारात्मक विचार करायला हवा. सरश्री यांनी सर्व काही मिळवण्यासाठी सकारात्मक विचार दिले आहेत, ते आपण बघूयात. माझ्या दिव्य योजनेनुसार सर्व गोष्टी मला आदर्श स्थितीत प्राप्त व्हाव्यात आणि हे सर्व मिळवण्यासाठी मी काय करावं याचा संकेत मला नियतीकडून मिळावा. हे सकारात्मक वाक्य तुम्ही रोज म्हणू शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं किंवा त्या गोष्टीबद्दल सुखद भावना निर्माण होतात, तेव्हा त्या सर्व गोष्टी आपल्या दिव्य योजनेनुसारच असतात. 6वा विचार नियम आहे, एखाद्या माणसावर इतरांच्या विचारांचा परिणाम तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तो स्वतः होऊ देत नाही. मोठ्या माणसांवर इतरांच्या विचारांचा अजिबात परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही आजारी पडावं अशी जर एखाद्याने प्रार्थना केली तर तसं अजिबात होणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही त्या विचारांनी प्रभावित होत नाही तोपर्यंत तुमच्यावर कोणाच्याही विचारांचा परिणाम होणार नाही. पण तुम्हाला जे काही हवं असेल ते दुसऱ्याच्या दिव्य योजनेच्या विरोधात असेल तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. उदाहरणार्थ, एक मुलगी आहे आणि तिच्या आसपासच्या 4ही मुलांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. आता इथे ते 4 मुलांची इच्छा काय आहे ते महत्त्वाचे नसून त्या मुलीची इच्छा काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. तिची स्वप्न, स्वतःच्या आकांक्षा काय आहेत आणि तिच्या दिव्य योजनेनुसार कोण योग्य आहे या आधारे त्या मुलांना आपापले परिणाम मिळतील. म्हणूनच आपल्याला जे हवं आहे ते दुसऱ्यांच्या विरोधात नसावं हे नेहमी लक्षात ठेवा. 7वा विचार नियम आहे, आपल्याला आयुष्यात जे हवंय ते प्रकट होण्यासाठी आपले भाव, विचार, वाणी आणि क्रियेत एकरूपता आणा. हे विचार नियम अंगीकारण्यासाठी 5 पावलं आहेत, ज्याला रचनात्मक निर्माण प्रणाली सुद्धा म्हणतात. पहिलं पाऊल आहे स्वानुभवावर जाणं. स्वानुभवावर जाण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे.
मन शांत ठेवण्यासाठी मनन करणे, ध्यान करणे या पद्धती खूप उपयुक्त आहेत. दुसरे पाऊल आहे अंतिम परिणाम विचारात बघा. विचार नियमांनुसार प्रत्येक वस्तूची निर्मिती 2 वेळा होते. समजा तुम्हाला एखादी वस्तू हवी असेल तर त्या वस्तूची कल्पना जर तुम्ही मनामध्ये चित्ररूपात साकार केली तरच ती वस्तू तुमच्या वास्तविक जीवनात प्रकट होईल. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादं घर किंवा चांगली नोकरी हवी असेल तर त्या घराचं किंवा नोकरीचं मानसिक चित्र बघा. तुम्ही ते घर खरेदी केलंय, त्या घरात तुम्ही आता राहताय, हे घर तुम्ही स्वतः खरेदी केलंय, अशा प्रकारचं मानसिक चित्र बघा. तिसरे पाऊल आहे अंतिम परिणामाविषयी योग्य भावना ठेवणे. मानसिक चित्रे बघताना डोळे बंद करून तुम्हाला हवी असलेली वस्तू मिळाल्यावर जी भावना तुमच्या मनात निर्माण होईल तीच भावना रोज मानसिक चित्रे बघताना तुम्हाला स्वतःमध्ये जागवायची आहे. तुम्हाला हवे असलेल्या कोणत्याही गोष्टीची कल्पना दिवसातून 2 वेळा करायची, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर. तसेच तुम्हाला तुमची इच्छा अंतर्मनापर्यंत पोहोचवायची आहे. जितक्या प्रबळतेने तुम्ही हे कराल तेवढंच लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल. चौथं पाऊल आहे परिणामांची मागणी वाणीद्वारे करा. तुम्हाला काय हवं आहे ते शब्दांच्या माध्यमातून मागायचं आहे. उदाहरणार्थ, मला एक सुंदर आणि छान घर हवं आहे. ते घर जर माझ्या दिव्य योजनेनुसार असेल तर ते सुंदर आणि छान घर मला आदर्श स्थितीत मिळावं. अशा प्रकारे तुम्हाला जे काही हवं असेल, जसे कार, नोकरी, पैसा, आरोग्य, आनंद इत्यादी, ते तुम्ही स्पष्टपणे तुमच्या वाणीच्या माध्यमातून मागा. त्यानंतर दिवसभरात 4 ते 5 वेळा त्याचे उच्चारण करा. मात्र हे करताना मनामध्ये एकही नकारात्मक विचार आणू नका. 5वं पाऊल आहे अंतिम परिणामांसाठी सेवा करणे. याचा अर्थ असा होतो, तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्यासाठी नियतीवर विश्वास प्रकट करा. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल तर त्यासाठी प्रथम किचन किंवा कार कव्हर खरेदी करावं लागेल. मग ते किचन किंवा कार कव्हर आधीच विकत घेऊन तुमच्याजवळ ठेवा. यालाच फेथ इन ॲक्शन असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्याच्याशी निगडित वस्तू तुम्ही आधीच विकत घेऊन ठेवा. यामुळे तुमच्या सर्व इच्छा तुमच्याकडे आकर्षित होतील. अशा प्रकारे तुम्ही या रचनात्मक निर्माण प्रणालीच्या 5 पावलांचा नीट अभ्यास करून त्याचा तुमच्या जीवनात उपयोग केला तर तुमच्या जीवनात अनेक चमत्कार घडतील. मित्रांनो, अशा प्रकारे सरश्री यांनी लिहिलेलं विचार नियम हे पुस्तक प्रत्येकासाठी खूप उपयोगी आहे. या पुस्तकात सरश्री यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. म्हणून या पुस्तकातील सविस्तर माहितीसाठी तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. मित्रांनो, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे आणि मला विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल. धन्यवाद.